गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यगड्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, आज तिसरा दिवस आहे. आतापर्यंत मला जॉब नाही मिळाला आहे. जॉबच्या शोधामध्ये आहे, रोज चाललो आहे, इंटरव्ह्यू देत आहे. सिलेक्शन तर काय होत नाही, रिजेक्शन होत आहे, कुठे बोलते की कॉल येणार. सो आय डोंट नो. आपण आपला येणं प्रयत्न चालू आहे. आणि गाईज पार्ट टाईमसाठी मी डॉमिनोज चालू केलं आहे. सो मी ते सध्या दाखवत नाही तुम्हाला. याचं रिझन हे की ट्रॅफिक वगैरे खूप असते रात्री, आणि वाघोली साईडला आहे ना एकतर, तिकडे खूप ट्रॅफिक असते. सो त्याचा स्पेशल ब्लॉग येणारच. सो आज मी प्रयत्न करणार थोडं दाखवायचं, बट जास्तीत जास्त दाखवू नाही शकतो की ट्रॅफिक असते. सो त्यामुळे चला गाईज, आता मी नाश्ता करतो. खाली चपाती आहे, भाजी आहे आणि पुलाव आहे रात्रीचा. सो आता मी करतो गाईज नाश्ता. मी निघतो आता. ऊन पण आहे, थंडी पण आहे. आपली स्कूटी काढतो आणि निघतो. आणि बघा, विमाननगरकडे कंपनी आहे, तिकडं बघितलं. खराडीला पण गेलो, तिकडे बघितलं. मगरपट्ट्याला गेलो, तिकडं पण बघितलं. आता जाऊ आपण येरवाडा साईडला जाऊ आणि रेल्वे स्टेशन साईडला जाऊ. इकडले कंप्लीट केले आपण कंपनी, आणि कुठले कुठले माहीत आहे. जिथे जिथं काम केलं आहे तिथं परत तर जाणार नाही मी. जे आजूबाजूला जिथं कंपनी आहे तिथं जाऊन आलो, इंटरव्ह्यू पण देऊन आलो, बट रिस्पॉन्स काय आला नाही. सो आता येरवाडा रेल्वे स्टेशन साईडला जाऊन येऊ. बघू, वाटलं जे भेटलं ते काम करू, बट भेटायला पाहिजे पहिले तर. चला जाऊया. मी येरवाडा साईडला आलो आहे, आणि बिल्डिंग बघा काही एवढी मोठी आहे ना, आणि इथं नंबर लागणं म्हणजे खूप अवघड. काय बाबा, एवढ्या मोठ्या कंपनीत आपला नंबर लागणं म्हणजे खूप अवघड आहे बाबा. तर सगळं ऑनलाईनवाला असेल सिस्टम, ऑनलाईन मेल हे ते. विचारलं तर वॉक इन इंटरव्ह्यू तर नसेलच इथं. आणि ह्या साईडला पण पुणेवाला गाईज, ही वाली बिल्डिंग पुणेवाला, ही पण खूप मोठी आहे. हा चौकचं नाव 5-9 चौक असं म्हणतात बाबा. ह्या चौकचा ॲड्रेस इकडला 5-9 चौक. चला गाईज, त्या साईडला जाऊन बघू. तिकडं पण कंपनी आहे. तिथं वॉक इन इंटरव्ह्यू चालू राहणार. तिथं देऊ इंटरव्ह्यू. काही त्या कंपनीचं नाव मी सर्च केलं तर गुगलवर, आणि ही आहे IT कंपनी. आपलं तर IT चं काही संबंध आहेच नाही. आपलं तर नॉन IT आहे. IT कंपनीमध्ये तर एंट्री तर देणारच नाही आपल्याला. नॉन ITमध्ये तर होणार आपलं, पण ही पूर्ण IT कंपनी. बघू आता दुसरीकडं. जॉब धुंडून थकलो आहे काय. ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू वगैरे काही चालू नाही बोलते. तिथे एक बजाज कंपनी होती येरवाडापाशी. तिथून मेन चौक आहे येरवाडाचं, तिथून स्टेशन साईडचा रोड जातो. तिथं पण विचारलं. कोटक म्हणून होती कंपनी, तिथं पण विचारलं. सध्या काय वॉक इन इंटरव्ह्यू वगैरे चालू नाही. आता हा रोड जातो इकडं, काय म्हणते, रेल्वे स्टेशन, पुणे रेल्वे स्टेशन. आता बघू त्या साईडला जाऊन बघू काय भेटेल काम. बघा काही जॉब नसली तर असं घुमावं लागतं. काही नाही काही, आपण प्रयत्न करत राहायचं, भेटेल काही ना काही तर भेटेलच ना आपल्याला. पूर्ण फुलाची पाकळी तर भेटेल. बघू, आपला आहे ना प्रयत्न चालू आहे. तिसरा दिवस आहे काही जॉब नाही भेटते. मी माझ्या यानं पूर्ण प्रयत्न करतो, करू भेटेल. याच्या पहिलेच्या जॉब कशा भेटल्या तशा समोर पण जॉब लागूनच असेल, भेटेल कोणती ना कोणती भेटेलच आपल्याला जॉब. चला आता समोर जातो मी. स्कूटी लावली आहे पार्किंगला, आणि मी रेल्वे स्टेशनला आलो आहे, पुणे रेल्वे स्टेशनला. बघू आता इथं स्टेशनवर पण कुठलं काम राहिलं तर, कुठलं वॅकन्सी राहिलं तर विचारायला काय जाते, विचारून येऊ. असेल तर भेटेल, नाही तर नाही भेटेल. चला इकडलं पण थोडा अनुभव घेऊन येऊ. गाईज प्लॅटफॉर्म घेतला आहे मी. आता बघा, स्टेशनला जायचं आहे तर प्लॅटफॉर्म तर घ्यावं लागेल. आता बिनफालतूचा चुनावं लागेल. TC वगैरे पकडलं ना, झालं का. ज्या कामासाठी आलं ते काम तर होणारच नाही, चुना लागून जाईल चांगलंच मग. त्यामुळे मग घेऊन घेतलं आहे प्लॅटफॉर्म. चला जाऊ. बघा काहीच आता मी कुठं आहे, पुलाचा वर आहे. खाली बाईक कार वगैरे चालले बघा. स्टेशन तर खालीच आहे काही.
नॉर्मल डेमध्ये खाली असतं प्रत्येक स्टेशन, नाहीतर ट्रेनच नाही आली असेल. जी मोठी लॉंग रूटची ट्रेन असते ना त्याच्यामध्ये प्रवासी जास्त असतात. नाही तर मी बॅक साईडनं आलो आहे ना, बॅक साईडला खाली आहे वाटते, फ्रंट साईडला जास्त असते. दिल्ली दिल्ली विचारलं मी काही नाही आहे बोलतात, तरी पण ट्राय करू अजून. नाही बोलतात काम. काही 2-3 ठिकाणी मी विचारपूस केली आहे, पण काही रिस्पॉन्स काय आला नाही. ते बोलत आहे की नाही आहे म्हणून. मोनॅको आहे माझ्याकडं, मोनॅको खात आहे आणि इथून ट्रेन चालली आहे. मोनॅको खातो. स्टेशनला पण विचारलं, काम तर नाही आहे. जॉब भेटना, काम भेटना, काय कळना. आणि 3रा दिवस आहे आज जॉब नाही भेटली आहे गाईस मला. भेटणार 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 जॉब, प्रयत्न चालू आहे आपल्याकडून. कशी नाही भेटणार बघू. भेटणार काही नाही गाईस. स्कूटी काढतो थोडं, आता एअरपोर्ट साईडला जाऊन येतो. रेल्वे स्टेशन तर झालं आहे, एअरपोर्ट साईडला जाऊन येऊ. तिथं बघू, थोडंसं विचारू आणि तिकडून तिकडं घरी जाऊ आणि तिकडे जेवण करून घेऊ एअरपोर्ट साईडला. चला जाऊया. एअरपोर्ट साईड आलो आहे, आता जेवण करतो. जेवणामध्ये एक कशाची भाजी आय डोंट नो, ताईनं बनवली आहे. चपाती आहे आणि थम्सअप घेतला आहे गाईस. सो जेवतो मी आता. गाईस मॉलमध्ये फिरत आहे आता मी. कुठे कुठे जाऊ काय कळना. त्याच्यात जॉब पण भेटाना. वा वा वा, बॅग वगैरे किती भारी भारी आहे. मार्क पण तेवढेच असेल. वर जाऊ आता थोडं आपण. 3 वाजले आता. एरो मॉल मोठा आहे तर एवढा आहे की विमाननगरचा जो फिनिक्स मॉल आहे तो तर खूप मोठा आहे. क्रिसमस येणार आहे तर डेकोरेशन केलं आहे. सेंटा गिटार वाजवत आहे. चला गाईस आता बाहेर जाऊया. काही 2-3 जणाला विचारलं मी. एका जणाला नंबर पण दिला. तो बोलला की उद्या ये. तो उद्या येऊन पाहतो आता मी. सो आता मी घरी जातो. घरी जाऊन तुम्हाला भेटतो. एअरपोर्ट साईडला थोडंसं विचारलं मी. भेटता एक मुलगा, तो बोलला की उद्या ये. बघू, उद्या येऊन बघू आपण. आजचा दिवस तरी केला आपण, ट्राय केला. स्टेशन साईडला पण केलं, एअरपोर्ट साईडला पण केलं, अजून 2-3 ठिकाणी केलं. चला जाऊया घरी आता. काहीच घरी आलो, मी फ्रेश झालो. आता मी एक चपाती खातो. आता मला जायचं आहे डॉमिनोजला. आणि आता वाजले 5 गाईस. आता 5:30 वाजतापासून 9-9:30 नाहीतर 10 वाजेपर्यंत डॉमिनोज करायचं आहे. आता मला डिलिव्हरी मारायची. सो मी आज ब्लॉगमध्ये दाखवतो ते. माझ्याने मी प्रयत्न करतो का की ट्रॅफिक वगैरे असते, सो त्यामुळे मी जास्त फोन वापरत नाही. त्यामुळे मी ब्लॉग पण नाही बनवत तशाच्यामध्ये. आणि वाघोली साईडला खूप ट्रॅफिक असते आणि धूळ पण खूप असते. सो तेच आता मग मला माझ्या गेटअपमध्ये यायला लागेल. गेटअप म्हणजे टोपी वगैरे, स्टॉल वगैरे बांधावं लागेल मला, का की वाघोली साईडला राहते खूप धूळ. आणि जे डिलिव्हरी बॉय आहे त्यांना माहिती आहे की तोंडाला मास्क वगैरे लावून का बरं जावं लागते. धूळच एवढी असते ना गाईस. तो त्यामुळे सो मी जातो आता. पहिले मी माझ्या गेटअपला येतो आणि आज तुम्हाला दाखवतो. ऑर्डर किती राहील आय डोंट नो, पण 2-3 ऑर्डर तर दाखवतो मी. चला
निघतो गाईस मी. बांधतो आणि टोपी धूळ खूप असते गाईस, सो त्यामुळे बांधावं लागतंय. एवढं पॅक करायचं पूर्ण पहिले. झालं इथून पूर्ण पॅक. जॉब लागल्यानंतर तर मग टाइमच नाही भेटत. काहीच मी जॅकेट पण घेतली आहे, रात्री जर थंडी लागते त्यामुळे जॅकेट घेतली आहे. चला गाईस निघूया. हे गाईस आलो आहे आता मी डॉमिनोजच्या इथं शॉपमध्ये. माझी स्कूटी इथं लागून आहे आणि यांच्या कंपनी थ्रू भेटतात गाईस स्कूट्या वगैरे इलेक्ट्रिकवाल्या. आणि हे आहे ऑफिस डॉमिनोजचं. सो इथून मला पार्ट टाईम जॉब चालू माझ्या इथून. चला आता पहिलं ऑर्डर येते वाटते. आता किती वाजता येते काय ते बघू. पहिले लॉग इन करून घेतो. आई गेला गाईस ऑर्डर पण भेटला आहे. आता घेतो कुठली पण स्कूटी आणि पहिलं ऑर्डर मारून येतो. आणि डॉमिनोजची बॅग आहे. चला जाऊया. पोचलो आहे गाईस त्या बिल्डिंगमध्ये. आता इथून हे घ्यायचं बॅग अशी उचलायची आणि हे असं हे अशी स्कूटी असते आमची. D702 मध्ये जायचं आहे. अपार्टमेंटमध्ये आता मी टूरला जायचं आहे. आता कस्टमर कॉल पण उचलत नव्हता. देऊन येतोय पार्सल. मी दिलं गाईस पार्सल जो ऑर्डर होता. आता दुसरं ऑर्डर. एक ऑर्डर तर झाला आहे, दुसरं ऑर्डरला जायचं आहे. असं चालू आहे गाईस सध्या आयुष्यात माझ्या. जॉब भेटत नाही, पार्ट टाइम काम चालू आहे, काही ना काही चालूच आहे. ये रे बाबा लवकर. झालं. चला कंपनी थ्रू अशा गाड्या भेटतात त्याच्याकडून. तर असं ओपन करायचं आणि असं ठेवून द्यायचं. चला गाईस पोचल्याबरोबर 3 ऑर्डर. मारी काय म्हणायचं 3 ऑर्डर. चला आता 3 ऑर्डर कंप्लीट करतो. गाईस मोठे मोठे बिल्डिंग फ्लॅट बघितले गाईस, खूप भारी वाटले गाईस मला. मी आता डिलिव्हरी करायला जातो तर ते भारी भारी फ्लॅट असतात बाबा. आणि इथून व्ह्यू एक वेगळाच मजा येते गाईस बघायसाठी. ही खराडी आहे, खराडी एरिया आहे. आणि काय फ्लॅट सिस्टीम आहे गाईस, विचार पण नाही करू शकतो. 1 BHK 2 BHK 3 BHK 4 BHK एवढे भारी भारी. तर डिलिव्हरी करायला जातो तर असतातच ना खरं खतरनाक मोठे मोठे फ्लॅट आहे. चला ची बॅटरी संपली आहे गाईस. स्कूटी दिली आहे मला. आता मी जॅकेट घालून घेतो, खूप थंडी लागत आहे मला. स्कूटी घेऊन जायची. क्या बोलले बघा की किती आहे. इथे मला पण नाही माहिती बघा. एंट्री करताय गाईस. ह्या फ्लॅटमध्ये जायचं आहे आता. ही स्कूटी दिली आहे. 3772. ओके सॉरी हा सर थोडं. चला गाईस हे पण पार्सल झालं आहे. चला गाईस माझे आता 2-3 पार्सल मारतो. माझं झालं तर मग तुम्हाला भेटतो. आता त्याला 2-3 मारतो. 5 झाले वाटते, 4 का 5. माझं झालं पार्सलचं काम, मग तुम्हाला भेटतो. आता सध्या थोडं धावपळ चालू आहे, सो त्यामुळे भेटू थोड्या वेळानं. आता किती वाजले आहे 1 मिनटं घ्यायचं. आता किती वाजले मला बघू द्या. हां 8 वाजले गाईस. अजून 1 या 2 तास आहे. सो माझे पार्सल झाले की मी तुम्हाला भेटते. 5वा ऑर्डर गाईस. आता भूक लागली आहे मला. मी आता ॲपल आणलं होतं घरून, ॲपल खात आहे. व्हायटर प्लेन गेलं आहे. ॲपल खातो गाईस. अजून 3-4 ऑर्डर मारतो आणि जातो घरी.
डॉमिनोज. गाईज लास्ट ऑर्डर आहे माझा. सो लास्ट ऑर्डर मारून घेतो. 9 ऑर्डर झाले आहे माझे. ओ बिल्डिंगमध्ये आहे, अपार्टमेंटमध्ये. चला लास्ट ऑर्डर मारतो, मग भेटतो तुम्हाला. गाईज जस्ट पोचलो आहे मी घरी आणि आता वाजले आहे गाईज 11. फ्रेश वगैरे होतो, तुम्हाला भेटतो गाईज. एवढी धावपळ कशासाठी चालली माहिती आहे गाईज? मला घ्यायचं आहे साऊंड बार. टी व्ही तर घेतली आहे घरी, साऊंड बार घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी चालली आहे गाईज धावपळ. फ्रेश वगैरे झाल्यानंतर भेटतो. आलो आहे घरी. घरी आलो, फ्रेश झालो आणि आता वाजले गाईज बघा 11:20 होत आहे. आणि हिरोईन इथे. गुड नाईट. झोप. आणि ते आता झोपणार आहे. हो ठेवतो मी. गाईचा वरण भात आहे, चपाती आहे आणि दुपारचीच भाजी आहे. सो आता मी जेवण करतो. जेवण झाल्यानंतर आपण बोलू थोडंसं. झोप पण लागत आहे. लवकर जेवतो. किती वाजत आहे गाईस? 11 वाजून होत आहे 40. पार्ट टाईम जॉब केली, घरी आलो. तर उद्या मला त्या ठिकाणी गेलो होतो खराडीला. ते बोलले होते की 12 तारखेला येशील म्हणून सेकंड राऊंडसाठी. सो उद्याची 12 तारीख आहे, उद्या जावं लागेल मला. असं उद्या जाऊन इंटरव्ह्यूसाठी. आणि काहीच पार्ट टाईम पण जॉब करून आलो. तुम्हाला माहिती आहे काहीच एवढी धावपळ कशासाठी चालू आहे? पार्ट टाईमची धावपळ चालू आहे. मला साऊंड बार घ्यायचा आहे बघा. टी व्ही तर घेतली आहे आम्ही, आता साऊंड बार घ्यायचा आहे. तर तेच साऊंड बारसाठी थोडी धावपळ चालली आहे. पण घेणार साऊंड बार घेणार मी. तर करायचं पार्ट टाईम आहे तर जेवढं आहे तेवढं करायचं. जोपर्यंत जॉब नाही भेटत तोपर्यंत करायचं. आणि साऊंड बारसाठी पण धावपळ चालू आहे की साऊंड बार घ्यायचं म्हणून. घेऊन राहणार साऊंड बार मी. त्या दिवशी रिलायन्स डिजिटलमध्ये पाहासाठी गेलो होतो, सोनीचं होतं. बघू आता, प्रयत्न चालू आहे आपल्या ना. चला काय, जोपर्यंत जॉब नाही लागत तोपर्यंत इन्कम तर चालू राहील. सो तेच पेट्रोल वगैरेला पैसे लागणार. तो सध्या थोडे ताईला पण लागणार. जोपर्यंत जॉबला लागू नये तोपर्यंत आपला पार्ट टाईम जॉब पण चालू राहते. आणि साऊंड बार पण घ्यायचा एकतर, तो पण घेऊ लवकरात लवकर. चला काही आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करू. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यापर्यंत गुड नाईट अँड बाय.